महाराष्ट्र माझा, प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत। 3 वर्षांपासून पूल मंजूर, कामाचा पत्ता नाही। रजपे जामरुख मार्गावरील नागरिकांचा संताप। नमस्कार, आपण पाहत आहात महाराष्ट्र माझा 24 तास घडामोडी। रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील रजपे गावाला जामरुखशी जोडणारा पूल प्रशासनाने 3 वर्षापूर्वी मंजूर केला, पण अद्याप कामाला सुरुवात झालेली नाही। गावचे रहिवासी आणि सामाजिक कार्यकर्ते प्रमोद रामचंद्र पिंगळे यांनी नाराजी व्यक्त केली। विशेष म्हणजे त्यांच्या पत्नी गावाच्या सरपंच असून या महत्त्वाच्या कामाला गती मिळालेली नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली। या पुलावरूनच रजपे, जामरुख, कशेळे आणि परिसरातील 4 ते 5 गावातील शालेय विद्यार्थी रोज प्रवास करतात। थोडासा जरी पाऊस झाला तरी पुलावरून पाणी वाहू लागते। गावांचा संपर्क पूर्णपणे तुटतो। विद्यार्थ्यांपासून ते आजारी नागरिकांपर्यंत सगळ्यांनाच या परिस्थितीचा मोठा फटका बसतो आहे। मंजूर झालेल्या पुलाचे काम तातडीने सुरू करून गावकऱ्यांना सुरक्षित दळणवळणाची सुविधा द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे। अधिक स्थानिक आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी पाहत रहा महाराष्ट्र माझा 24 तास घडामोडी। महाराष्ट्र माझासाठी जगदीश तगडे, रायगड। मी प्रमोद रामचंद्र पिंगळे, रजपे गावचा रहिवासी आहे। माझी मिसेस या गावची सरपंच आहे। तरी ह्या गावाला जो जोडणारा रजपे आणि जामरुखला जोडणारा हा पूल गेली 3 वर्ष शासनाच्या वतीने मंजूर आहे, पण अजून आजतागायत याचं काम काही चालू झालेलं नाहीये। आम्हाला आमची शाळकरी मुलं ह्या जामरुख किंवा ह्या कशेळे विभागात जातात, त्यांना इथेशीच हे बस स्टॉप असल्यामुळं ते ह्याच पुलावरून प्रवास करत असतात। थोडंसं जरी पाऊस पडला तिकडे वरती तरी ते पाणी लगेच इथेशी येऊन पुलावरून जात असतं। त्याच्यामुळं आमच्या ह्या 4-5 गावांचा संपर्क तुटतो। त्यामुळे आमच्या इकडे दळणवळणाचा कुठलाही साधन नसल्यामुळं आम्हाला त्यापासून वंचित राहावं लागतं। तरी शासनाने हा जो पूल मंजूर झालेला आहे तो लवकरात लवकर त्याचं काम पुढील काळामध्ये करण्यात यावं ही विनंती करतो। महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी।